शाळेमध्ये पक्षी कसे हिरवं पोपट आपल्या भारतात जास्ती बघितलं असेल. हे आहे स्कारलेट मकाव. हे वेगळ्या वेगळ्या कलर्स मध्ये असे छान पक्षी आहेत. खाण्यासाठी यांना काजू, बदाम, पिस्ता, किशमिश हे द्यायला लागतं. मिलिटरी मकाव म्हणतात. ग्रीन विंग, याला गाला काकाटू म्हणतात. हे इतके छान आणि फ्रेंडली बर्ड्स असतात. अमेझॉन पॅरेट म्हणतात. ह्याला ग्रे पॅरेट म्हणतात. आहेत घरात आपण या पक्षी पाळू शकतो. आणि नमस्कार सोलापूरकर, मी आदित्य पाटील, आर्यन्स वर्ल्ड स्कूल तर्फे आज या दिव्य मराठी फूड फेस्टिवल मध्ये हा सलग दुसरा वर्ष आहे आम्ही हे सगळे एक्झिबिशन लावतोय. बाहेर आमच्या आर्यन्स वर्ल्ड स्कूलचे इंटरॅक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज, इंटरॅक्टिव्ह लेसन्स वरती स्टॉल लागलेले आहेत. बट शाळेमध्ये पक्षी कसे हे सांगण्यासाठी मी आज इथं आहे. मुलांना जर तुम्ही बघत असाल, हे प्राणी हे एकमेव असे छान थेरपी म्हणून काम करतात. हे तुम्ही बघू शकता. आजपर्यंत आपण हिरवं पोपट आपल्या भारतात जास्ती बघितलं असेल. हे थोडेसे पॅरेट फॅमिलीमध्ये थोडेसे वेगळे आहेत. एक्झॉटिक बर्ड्स आपण म्हणू शकतो. हे आहे स्कारलेट मकाव. साधारणतः ह्याची साईज तुम्ही बघू शकतात आणि कलर सुद्धा बघू शकतात. हे वेगळ्या वेगळ्या कलर्स मध्ये असे छान पक्षी आहेत. आणि ह्यांचे साईज पण खूप मोठा होतो. आणि हे फार छान हँडटेम बर्ड्स आहेत, जे मुलांच्या हातावर, खांद्यावर बसून त्यांना एक थेरपी म्हणून आम्ही शाळेमध्ये ह्याचा उपयोग करतो. हे साधारणतः आपलं हे जे टेम्परेचर आहे, साधारण 22 ते 24 टेम्परेचर पर्यंत ह्यांना ओके असतं. हे खाण्यासाठी ह्यांना काजू, बदाम, पिस्ता, किशमिश हे द्यायला लागतं. त्याच्या व्यतिरिक्त ऍपल द्यायला लागतं. हिरवे पालेभाजी यांना द्यायला लागतं. हे सगळं त्यांचे डाएट मध्ये मेन्शन्ड असतात. हे बिग बर्ड्स आहेत. हे पक्षी तुम्ही बघू शकतात. ह्याला मिलिटरी मकाव म्हणतात. ग्रीन विंग, बिकॉज ह्याच्या विंग्स वरती ग्रीन आहे, त्यामुळे ह्याला ग्रीन विंग मकाव म्हणतात. याला गाला काकाटू म्हणतात. हे इतके छान आणि फ्रेंडली बर्ड्स असतात. हे तुम्हाला मिमिक्री करतात तुमची. तर चांगले त्यांना जर ट्रेनिंग दिली तर हे साधारणतः हे बघा, हॅलो 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 बोलतात सुद्धा हे. तर असे ट्रेनिंग दिलं जातं. आणि आम्ही ऍक्च्युली आमचं शाळा पुण्यामध्ये आहेत. टोटल 17 शाखा आहेत पुण्यामध्ये. आणि पहिल्यांदाच आम्ही गेले 3 वर्ष झालं सोलापुरात आम्ही आलेलो आहे. आणि खूप छान सोलापूरकरांचा आम्हाला हे मिळालेलं आहे, प्रतिसाद मिळालेला आहे. साधारण हा आमचा दुसरं वर्ष दिव्य मराठीमध्ये या सगळ्या प्राणी पक्षींची आम्ही नव्याने काहीतरी एक्झिबिशन करतो. ह्याला अमेझॉन पॅरेट म्हणतात. ह्याला ग्रे पॅरेट म्हणतात. हे ग्रे पॅरेट याची स्पेशालिटी आहे, कुठलंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असेल तर त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचं कॉपी हे फार छान करू शकतात. आणि जर समजा मोबाईलचं एखादी रिंगटोन असेल तर तुम्हाला कळणार नाही मोबाईल वाजतोय का ग्रे पॅरेट आवाज काढताय. आणि तसेच खूप फ्रेंडली आहेत. घरात आपण या पक्षी पाळू शकतो. आणि हे अमेझॉन पॅरेट आहे. याच्यामध्ये एक स्पेशालिटी अशी आहे, ह्यांची बॉडी आहे फ्लोरोसंट कलरची. रात्री जर तुम्ही एखादी अंधारात लाईट छोटीशी मारलं तर हे थोडं ग्लो होतात, अशी स्पेशालिटी आहे. तर हे सगळे हँडटेम बर्ड्स आहेत, जे हातावर येतात, तुमच्या बरोबर गप्पा मारतात, बोलतात देखील ट्रेनिंग दिल्यावरती. आता जसं त्या पक्षींनी हॅलो बोललं तसं सगळे बोलतात सुद्धा. आमच्याकडे एक युनिक कन्सेप्ट आहे, बर्ड्स लायब्ररी म्हणून, ज्याच्यामध्ये मुलं येतात. मुलं घरी राहिलेली कोथिंबीर वरचं खातात, खालचं डेट घेऊन येतात पक्ष्यांना देण्यासाठी, पक्ष्यांची सेवा करतात. किंवा त्याच्यामधनं शिकण्यासारखं पण भरपूर आहे. आम्ही हॉबी म्हणून सुरू झालेलं गोष्ट पॅशन मधनं आता एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये लोकांना एज्युकेट करण्यासाठी हे सगळे बर्ड्स आम्ही वापरतो. ह्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे साधारण 22 ते 25 घोडे आहेत. इव्हन सोलापूर शाखा ह्याच्यात पण आमचे घोडे आहेत. आणि त्याच्याबरोबर आमच्याकडे इग्वाना आहे. आणि आपल्याकडे सर्वात बेस्ट डॉग्स आहेत. साधारणतः 5 डॉग्स इंडियामध्ये फक्त आर्यन्स वर्ल्ड स्कूल कडे आहेत.